एकाच गोष्टीसाठी परत परत इरिटेट होत आहे, परत परत चिडचिड होते आहे. तीच गोष्ट रोज घडणार आहे माहीत आहे, तरीसुद्धा त्या गोष्टीचा विचार करून, आधी विचार करून, नंतर विचार करून केवळ स्ट्रेस वाढतो आहे. आणि हे जवळजवळ रोज होतं आहे. घडतं आहे का असं? फॉर एक्झाम्पल, ट्रॅफिक. आपल्याला माहीत असतं आपल्याला रोज त्या रस्त्याने जायचं आहे, आपल्या ऑफिसला जायचं आहे, आपल्या कामाच्या ठिकाणी जायचं आहे किंवा कुठेही जायचं आहे आणि ट्रॅफिक तर लागणार आहे. पण माझ्या बघण्यात असं आलं आहे, माझ्या स्वतःबद्दलचा अनुभव किंवा जो आजूबाजूला मी बघते, की तरीही हे माहीत असूनही प्रत्येक दिवशी आपण त्रासलेलो असतो, चिडचिडे झालेलो असतो, सेम गोष्ट होणार असते. तेवढंच ट्रॅफिक किंवा कधी कधी जास्त ट्रॅफिक लागणार असतं आपल्याला, पण आपण मेंटली एवढे एक्झॉस्ट होतो त्या विचाराने की आधीही स्ट्रेस करून घेतो, प्रोसेसमध्ये पण स्ट्रेस होतो आणि नंतर जाऊनही तो स्ट्रेस बाहेर येईपर्यंत आपण त्याच स्टेट ऑफ माइंडमध्ये असतो. इम्पॉर्टंट पॉईंट, हा जो स्ट्रेस होतो आहे तो खूप जास्त डॅमेजिंग असतो आपल्या स्वतःच्या मेंटल हेल्थसाठी किंवा जनरली फिजिकल हेल्थसाठी सुद्धा. आणि हा स्ट्रेस काउंट केला जात नाही. आपण काउंट कुठला स्ट्रेस करतो जो स्पेसिफिकली आपल्याला, की कामाचा स्ट्रेस आहे, काहीतरी प्रॉब्लेम झाला, अगदी स्पेसिफिक प्रॉब्लेम झाला त्याचा स्ट्रेस आहे, किंवा काहीतरी चुकीचं घडलं आहे किंवा काही खरोखरीच त्रास होतो आहे की जो नवीन आहे, अशी काही गोष्ट असेल त्याचा स्ट्रेस होतो आहे, हा स्ट्रेस काउंट केला जातो. पण हा जो अशा प्रकारे जो आपला माइंड, आपलं ब्रेन किंवा हे जे रोजच्या रोज या स्ट्रेसमधनं जात असतं, तो स्ट्रेस काउंट केलाच जात नाही, तो विचारात घेतलाच जात नाही. हा स्ट्रेस अननोन एनिमीचं काम करतो, की जो शत्रू आपल्याला माहीतच नाही आहे की एक्झिस्ट करतो. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अशा प्रकारचा शत्रू हा खूप जास्त डॅमेजिंग असतो. सो अवघड आहे, मला माहीत आहे. पण जेव्हा जो स्ट्रेस काउंट करता येत नाही, तो स्ट्रेस ॲटलिस्ट समजायला शिका. कळू देत की तुम्हाला इथे स्ट्रेस होतो आहे. आणि मग जर का तुमच्या कंट्रोलच्या बाहेर ती गोष्ट आहे, तर ॲटलिस्ट ट्राय टू इन्स्टंटली किंवा ॲटलिस्ट थोड्या वेळाने काम डाऊन, और तुम्हाला थोडाला स्वतःला शांत करायचा प्रयत्न करा. काय होतं, हे इग्नोर्ड असल्यामुळं आणि रेजिस्टर्ड नसल्यामुळं तो स्ट्रेस फक्त बिल्टअप होतो आणि तो बाहेर काढला जात नाही. सो स्ट्रेस होणार नाही किंवा होऊ देऊ नका हे म्हणणं काही खरं नाही, पण ॲटलिस्ट तो रेजिस्टर करा आणि बाहेर काढायचा प्रयत्न करा.